गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काल आम्ही जरा ब्रेक घेतला, रविवारी सगळ्यांनी विश्रांती घेतली. आज पुन्हा नवीन आठवड्याची नवीन सुरुवात, सज्ज झालं छोट्या छोट्या आमच्या ॲडव्हेंचर्स सुरू करण्यासाठी. तुम्ही पण आमच्याबरोबर चला. लेट्स गो. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स. आणि या खालच्या रोडवरून लीला वॉल्वो वगैरे बसेस आधी सुटायचं, आता सुटतात की नाही म्हणजे मेट्रो. आणि इथे पुढे तुम्हाला आता मेट्रो दिसते. ते मेट्रो पार्क केलेलं असतं. आपण आपल्या पिक्चर्सचे तिकीट काढतो. आम्ही आहोत विलेपार्ले ईस्टमधल्या मार्केटला, रामाच्या मंदिरात आलो आहोत. गजबजलेल्या मार्केटमध्ये हे मंदिर आहे. एकदम तुम्ही बघू शकता, पूर्ण हा मार्केट एरिया आहे. माझं फेवरेट मंदिर आहे पण एक. जय श्रीराम. पार्ल्यातल्या गजबजलेल्या मार्केटच्या एरियात हे शांत निवांत असं राम मंदिर आहे. फ्रेंड्स कसे आहात सगळे? त्यात रामरायाचं दर्शन करून बाहेर आले. हे पण माझं वन ऑफ द फेवरेट प्लेस आहे पार्ल्यामधलं. आज तिथे शांत निवांत दर्शन करून खूप छान वाटलं. काल आपला व्लॉग आला नाही, रविवारी जरा विश्रांती घेतली. पण तरी आज नेहमी सकाळी उठलं की मनात चलबिचल सुरू होतेच. आज जावं की नाही, तरी मनाने निर्धार केला आहे तर निघायचंच. उठलं की पहिले सगळे निगेटिव्ह थॉट सुरू होतात माझे. जायचं की नाही, आज आपल्याला जाणं होईल का, नाही तर आज नको जाऊया, उद्या निघूया, असं माझं हो नाही सुरू होतं. पण मग नंतर मी लगेच स्वतःला कामामध्ये गुंतवून घेतलं. एक दिवस जरी ब्रेक घेतला तरी लगेच आपल्याला घरी राहावं परत वाटायला लागतं, हे मला जाणवलं आहे. पण काय करणार, घरातल्या सगळ्यांचीच माझ्यामुळे धावपळ होते. आठवडाभर म्हटलं रविवारी तरी विश्रांती घेऊया, सगळ्यांनाच एक दिवस ब्रेक पाहिजे. आणि मलासुद्धा 7 वर्षानंतर एकदम बाहेर पडले तर ते ओव्हरवेल्मिंग होतं आहे. एकदम धावपळ करणं, शारीरिक आणि मानसिक, ती पण माझी धावपळच होती आहे सध्या. तरी पण मी सोमवारी फ्रेश स्टार्ट पुन्हा निघाली आहे आज बाहेर. तुमचा सपोर्ट आणि प्रेम मला खूप भरभरून मिळतं आहे. खूप सुंदर मेसेज आलेत माझे फ्रेंड्सचे, माझ्या नातेवाईकांनी पण खूप आशीर्वाद दिले. त्यामुळे आता माझं कर्तव्य आहे की त्यांनी मला दिलेल्या आशीर्वादाचा सपोर्ट एवढा आहे, तर मी पण आज लवकरात बाहेर पडली पाहिजे. तर सगळ्यात पहिले तर माझे आवडते ठिकाणं आणि देवदर्शनाशिवाय माझ्या मनाला शांतता मिळत नाही, म्हणून पहिले आता रामांच्या दर्शनाला आली आहे.
आणि फ्रेंड्स हे जे शकूज लेदर आहे ना खूप छान इथे मिळतं. जे पार्ल्यात राहत असतील आणि त्यांना माहीत नसेल त्यांनी नक्की इथे यावे. राम मंदिरासमोरच आहे. इथून वॉलेट्स लेदरच्या पर्सेस खूप छान मिळतात आणि खूप टिकतात त्यांच्याकडच्या. 8 पाण्याची बॉटल द्या ना एक छोटी. 160 हो गया आपका 160 हो गया मेरा पनीर वड़ा और एक पसीना चालू आहे सध्या प्रसिद्ध असा मुंबईचा वडापाव. बाबू वडापाव येते वडे घेतोय. आणि अपोजिट साईडला पायलट योग स्कूल आहे बघा इथेच. निधीला सोडायला आलो की आमचा हक्काचा स्टॉप होता. तर माझ्या आजोबांना वडा खायला खूप आवडतो आणि आम्ही जेव्हा कधी पार्ल्यात जातो तेव्हा अगदी आवर्जून सांगतात की त्यांना वडे घेऊन आहे. तो पण बाबूचाच वडा. हा हां. वडा एकदम फेमस आहे इथे. कधी जर तुम्ही इथे आलात तर नक्की ट्राय करा. ते आम्ही शाळा सुटल्यावर इथे वडापाव खायचो तर ते आठवलं मला. मुलं आणि मुलांच्या आया पण खायच्या. लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात. फार तिखट नसतं हा. हे आहे रघुवीर स्वीट्स. सगळ्या प्रकारचे फरसाण चिवडे चकली खूप सुंदर मिळते इथे. क्वालिटी पण फ्रेश असते एकदम. हॅलो या वडे खायला तुम्ही पण सगळे. हाय फ्रेंड्स, तर आत्ता आम्ही गाडीतच आहोत. अजून ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे आणि मार्केटमध्ये आत्ता मी तुम्हाला विश्वास बसणार नाही किती वर्षांनी मी आत्ता भाजी घेतली आहे. तुम्हाला वाटेल या भाजी घेतली आहे तेवढं विशेष काय, पण मला ते सुद्धा विशेष वाटतं आहे की मी स्वतः जाऊन परचेस केली मार्केटमध्ये भाजी. ही सुद्धा माझ्यासाठी एक मोठी अचिव्हमेंट आहे. तुला काय बोलायचं आहे? आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर. म्हणजे आज तिने सगळं करून दाखवलं जे तिने मनात ठरवलं होतं. मला खूप अभिमान वाटतंय तिचा. थँक्यू डिअर. मला तेच आता ट्रॅफिकमध्ये पण आम्ही असंच बसून आहे, पण होते मनाची चलबिचल थोडी, पण मी सावरते स्वतःला, लगेच कंट्रोल करते. आता हे झालं, आता पुढे काय करायचं हा विचार चालू आहे. तर म्हटलं 2 मिनटं बोलावं तुमच्याशी सगळ्यांशी. तर फ्रेंड्स, आम्ही दोघींनी आज ट्विनिंग केलं आहे. मायले की कशा दिसतोय सांगा आम्हाला कमेंट करून. नक्की सांगा. आज मॅचिंग करून निघालो. तर फ्रेंड्स, आत्ताच आम्ही घरी आलो. मग तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की सांगा. आमचं ट्विनिंग कसं वाटलं तेही सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय बाय.